केक अरेंज करताना बऱ्याच जणांना बराच प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे काय करायचे ती ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. केक जे आहेत आपल्याला जेव्हा 2 टियर 3 टियर केक करायचा आहे ना, तर तो आदल्याच दिवशी करून, कारण शक्यतो 2 टियर 3 टियर केकची प्री बुक्ड ऑर्डर असते, त्याच्यामुळे आदल्या दिवशी या पद्धतीचे सेपरेट केक करून ठेवायचे आणि मग पूर्ण सेट झाले की अगदी आपण हाताने सुद्धा त्याला उचलू शकतो असे केक ते रेडी होतात. तर माझ्याकडे डीप फ्रीज आहे त्याच्यामुळे शक्यतो मला सेटिंगचा प्रॉब्लेम येत नाही केक सेटिंगचा. पण तुमच्याकडे नॉर्मल फ्रीज असेल आपल्या किचनमधला तर नक्कीच तुम्हाला ही ट्रिक कामी पडेल. आणि जरी तुमच्याकडे मोठा डीप फ्रीज असेल तर त्याच्यात तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि खूप सुंदर असे केक आपण व्यवस्थित अरेंज करू शकतो. बरं, केक जे आहेत ते एकदा ठेवले की आपण उचलूही शकत नाही, ते तर तुम्हाला माहिती आहे. आणि छान अशी बॉर्डर त्याला तयार करून घ्यायची. आता डिझाईन पूर्णतः आपल्यावरती डिपेंड आहे, आपल्याला काय करायचं आहे. हा होता 5 किलोचा केक आणि केक म्हणजे अगदी माझ्या हातचा मळ झालेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. असं मी का बोलते तर मला एकदम इझी वाटतं. 5 किलोचा केक अगदी 2 तासात सुद्धा मी करू शकते, जर बेस आणि क्रीम रेडी असेल तर. हां, असं सांगते, म्हणजे पूर्ण सेट वगैरे करून. तर चला, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्रिक यूज करा आणि केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि शेवटी डॉवेल्स लावायला विसरायचं नाही, म्हणजे आपला केक कितीही लांब जाईल. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.